मी प्राध्यापक सचिन विष्णू पवार, इयत्ता 12वी इंग्रजी विषयातील आज सेक्शन 4 हिस्ट्री ऑफ नॉवेल हे आपण आज बघणार आहोत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं की हे नॉवेलचं दिलेलं बॅकग्राऊंड आहे, जे की आपल्याला एक इन्फॉर्मेशन म्हणून माहिती असायला पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांसाठी हे मी जो टेक्स्ट आहे, एसे टाईप टेक्स्ट आहे, तो नंबरमध्ये कन्वर्ट करून तो तुम्हाला पटकन लक्षात यावा म्हणून त्याचं मी इंग्लिश टू मराठी डायरेक्ट ट्रान्सलेशन करून तुम्हाला सांगणार आहे. पेपर शेवटी आपल्याला इंग्लिशमध्येच लिहायचे आहेत, पण जेणेकरून आपल्याला ती माहिती आपल्याला कळावी किंवा लक्षात यावी म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे. तर चला आपण सुरुवात करूया. 4.1 हिस्ट्री ऑफ नॉवेल. नंबर 1, The 18th century has gifted English literature to entirely new forms which are without any traces in the ancient classical heritage. 18व्या शतकाने इंग्रजी वाङ्मयाला दोन पूर्णपणे नव्या प्रकारांची देणगी दिली, जे दोन प्रकार प्राचीन शास्त्रीय वारसामध्ये कधीच आढळत नाहीत. नंबर 2, one of those was the periodical essay and the other was novel. Both of these forms, especially novel, caught the spirit of the 18th century as the age of intellectual, sentimental, and realistic plane and tried to instruct the readers, which could help them to a more purposeful and virtuous life. त्यापैकी एक द पिरियडिकल्स अँड दुसरं नॉवेल हे दोन्ही प्रकार पण विशेषतः कादंबरीमध्ये 18व्या शतकातील प्रतिबिंबित आढळतात. जसे एज ऑफ इंटेलेक्च्युअल, एज ऑफ सेंटिमेंटल व एज ऑफ रिअलिस्टिक यांनी वाचकाचे जीवन म्हणजे रीडर्सचे जीवन अधिक अर्थपूर्ण आणि चांगलं बनवण्यासाठी आपल्या लेखनांमधून मार्गदर्शन केले. नंबर 3, सिन्स द टाइम ऑफ इट्स ओरिजिन नॉवेल हॅज बीन गेनिंग पॉप्युलरिटी अँड ग्रोविंग ग्रॅज्युअली. अगदी कादंबरी या लेखन प्रकाराच्या प्रारंभीपासूनच त्याला पॉप्युलरिटी म्हणजे प्रसिद्धी मिळत आलेली आहे किंवा मिळत गेलेली आहे आणि ती प्रसिद्धी हळूहळू सध्या वाढतच आहे. नंबर 4, टुडे इट इज रिकग्नाइज्ड ॲज द मोस्ट डोमिनंट लिटररी जनर. सध्या म्हणजे आजच्या काळामध्ये कादंबरी हा लेखन प्रकार अत्यंत प्रभावी वाङ्मयाचं अंग म्हणून ओळखलं जातं. 5, अ नॉवेल इज रिलेटिव्हली लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन विच डिस्क्राइब्स इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस नॉर्मली इन अ प्रोज फॉर्म. कादंबरी हा खूप मोठा कथनात्मक प्रकार आहे, जो मानवी जीवनाशी निगडीत असणाऱ्या प्रसंगाचे वर्णन आपल्याला गद्यरूपामध्ये करतो म्हणजे पाठ्यरूपामध्ये करतो. नंबर 6, द प्रेझेंट इंग्लिश वर्ड नॉवेल इज डिराइव्ड फ्रॉम द इटालियन वर्ड नॉवेला मिनिंग न्यू. सध्याचा कादंबरी हा जो शब्द आहे तो नॉवेला या इटालियन शब्दापासून तयार झालेला आहे. नंबर 7, अ नॉवेल नॅरेट्स अ स्टोरी एम्बलिशिंग इट विथ मोर डिटेल्स ऑफ टाईम, प्लेस, नेचर, पीपल अँड देअर माइंड्स, देअर गेस्च्युअर्स अँड ॲक्टिव्हिटीज. नॉवेला म्हणजे नवीन असा अर्थ होतो. कादंबरीमध्ये स्थान, स्वरूप, लोक आणि त्यांची मने, त्यांचे हावभाव व त्यांची कार्यप्रक्रिया किंवा कार्यप्रणाली यांच्याशी निगडीत कथानक हे सुशोभित केलेली असते. नंबर 8, इट क्रिएट्स द पिक्चर ऑफ द सोसायटी ऑफ दॅट टाईम. याचा अर्थ असा होतो ते कथानक किंवा ती मांडलेली कथा ती त्या त्या काळाशी संबंधित असणाऱ्या समाजाचं वर्णन करत होती. नंबर 9, नॉवेल मेक्स लाईफ इझियर टू अंडरस्टँड दॅन इन अ ड्रामा अँड पोएट्री. म्हणजेच काव्य आणि नाटक वाङ्मय प्रकारापेक्षा कादंबरीमध्ये जीवन समजणं हे सोपं जातं किंवा जीवनाविषयीची माहिती अधिक दिलेली असते. नंबर 10, इन मॉडर्न एरा नॉवेल हॅज ॲडॉप्टेड लिटररी प्रोज. म्हणजेच सध्याच्या आधुनिक युगामध्ये कादंबरी हा साहित्यिक प्रकार म्हणून स्वीकारला गेलेला आहे. नंबर 11, द नॉवेल ॲज अ लिटररी जनर हॅज अ हिस्ट्री ऑफ अबाउट 2000 इयर्स. म्हणजेच कादंबरी हा एक वाङ्मयीन प्रकार असून त्याला 200 वर्षांचा इतिहास आहे. नंबर 12, अमॉंग द अर्ली प्रिकर्सर्स ऑफ नॉवेल अ कलेक्शन ऑफ टेल्स known as Greek romances dating from the 2nd to 6th century may top the list. आता याचा अर्थ असा होतो की कादंबरी
या वाङ्मयीन प्रकाराचे सुरुवातीचे स्वरूप म्हणजे कथासंग्रह असं होतं. पण 2ऱ्या ते 6व्या शतकामध्ये ग्रीक रोमान्सेस म्हणून ओळखला गेलेला प्रकार हा सर्वात प्रारंभीचा होता. नंबर 13, these imaginative and delightful stories of ideal love and marvelous adventures profoundly affected the creative writing for the next 1000 years. आता याचा अर्थ आपण नीट समजून घेऊया. त्या काल्पनिक व आनंददायक कथा या आदर्श प्रेम आणि अद्भुत साहस कथा होत्या. म्हणजे ज्या नॉवेल्स लिहिल्या गेल्या त्याच्यामध्ये इमॅजिनेटिव्ह किंवा एखादं हॅपीनेस दाखवणाऱ्या स्टोरीज त्यांनी लिहिलेल्या होत्या की ज्याच्यामध्ये प्रेम, अद्भुत वेगळ्या करेजियस स्टोरीज त्यांनी यूज केलेल्या होत्या. त्यांनी पुढील 1000 वर्षे सृजनशील लेखन पद्धतीचा प्रभाव टाकला. सृजनशील म्हणजे काय, की विचार धारेवर आधारित त्यांनी त्या कथा लिहिण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केला. नंबर 14, दो नॉवेल इन द मॉडर्न एरा usually makes use of literary prose, the earlier threads of the genre can be found in Virgil's Eclogues or Malory's Morte d'Arthur or Geoffrey Chaucer's The Canterbury Tales. आता या ठिकाणी थोडंसं चांगलं समजून घ्यायचं आहे. जरी आधुनिक युगातील कादंबऱ्या साहित्यिक गद्य म्हणून तयार होत होत्या तरीही या शैलीचे धागे म्हणजे ॲक्च्युली ही जी पद्धत होती ही कुठून आली तर ती व्हर्जिलच्या इकोलॉग्समध्ये होती किंवा मॅलोरीजच्या मॉर्टे d'Arthur किंवा जॉफ्री चॉसरच्या द कांटरबरी टेल्समध्ये ते आढळतं. 15, मुरासाकी शिकबूज टेल्स ऑफ जेंजी हॅज बीन डिस्क्राईब्ड ॲज द वर्ल्ड्स फर्स्ट नॉवेल. जर जगामध्ये पहिल्याच जर कोणती कादंबरी म्हणून प्रसिद्ध किंवा ओळखली गेली असेल ती म्हणजे मुरासाकी शिकिबू यांची टेल्स ऑफ जेंजी. ती 1010मध्ये लिहिली गेली होती. ही जगातली सर्वात पहिली कादंबरी म्हणून ओळखली जाते. नंबर 16, द युरोपियन नॉवेल इज ऑफन सेड टू बिगिन विथ डॉन क्विक्झोट by Spanish writer Miguel de Cervantes, which was published in 2 parts between 1605 and 1615. म्हणजेच युरोपियन कादंबरी डॉन क्विक्झोट तिचा स्पेनमधील जो लेखक होता मिग्युएल डे सर्व्हेंटस याने त्या कादंबरीला 2 भागांमध्ये प्रदर्शित केलेली होती. त्या कादंबरीस युरोपची पहिली कादंबरी म्हणून ओळखलं जातं किंवा तिला मानलं जातं. तिचे प्रकाशन 1605 ते 1615 या दरम्यान त्या लेखकाने केलेलं होतं. नंबर 17, in the 18th century, the appearance of newspaper and magazines attracted a large number of readers from the middle class. 18व्या शतकामध्ये जेव्हा वर्तमानपत्रे व मासिके उदयास आली त्यांनी मध्यमवर्गीय समाजातील असंख्य वाचकांना आकर्षित केलेले होते. नंबर 18, these new readers had little interest in romances and tragedies which were appreciated by the upper class. आता याच्यामध्ये म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे की या नव्या वाचकांना प्रेमकथा, शोकांतिका यामध्ये जास्त रस नव्हता, पण वरिष्ठ वर्गच अशा स्टोरीजकडे किंवा अशा कथांकडे जास्त आकर्षित झालेला होता. नंबर 19, thus need for a new type of literature arose that would express the new ideas of the 18th century. या ठिकाणी याचा अर्थ असा होतो की अशा प्रकारे नवीन साहित्यिक प्रकारांची गरज निर्माण झाली किंवा नवीन साहित्य निर्माण करणारे किंवा कादंबरीकार किंवा लेखक त्या ठिकाणी त्या काळात तयार झाले. त्यातून 18व्या शतकातील नवनवीन कल्पना ह्या त्या लेखकांच्या किंवा त्या रायटर्स किंवा नॉव्हेलिस्टच्या हातून त्या व्यक्त केल्या गेल्या. 20, the 18th century new literature was characterized by the spirit of realism and denial of romantic features like enthusiasm, पॅशन अँड इमॅजिनेशन. 18व्या शतकातील नवीन वाङ्मय वास्तववादाचे प्रेरित होते आणि कल्पकता, भावनावशता, उत्साहवर्धता अशी वैशिष्ट्य असणाऱ्या प्रेमकथांना नाकारले गेले. म्हणजे त्या ठिकाणी की प्रेमकथा असतील किंवा अजून काही गोष्टी असतील त्यांना नाकारलं गेलं आणि ज्या काही स्पिरिट ऑफ रिअलिझम ज्याच्यामध्ये वास्तववाद होता, भावना होत्या किंवा उत्साहवर्धकता होती अशा चांगल्या यांना त्यांनी मान्य केलं, पण प्रेमकथांना त्यांनी नाकारलं. नंबर 21, the foreground for the novel was prepared by all these factors. या सर्व वैशिष्ट्यांनी कादंबरीसाठी एक पूर्वतयारी करूनच ठेवलेली होती. नंबर 22, आफ्टर 1740 नॉवेल इज ओरिजिनेटेड ॲज द लिटररी फॉर्म इन इंग्लंड. 1740 नंतर कादंबरी हा लेखन प्रकार इंग्लंडमध्ये उदयास आला, म्हणजे त्यावेळेस त्याची सुरुवात झाली. नंबर 23, इन्क्रीज इन ट्रेड अँड कॉमर्स along with the industrial revolution had given rise to the middle class. वाढते उद्योग व व्यापार आणि इंग्लंडमध्ये झालेली त्या काळामध्ये औद्योगिक क्रांती यामुळे मध्यमवर्गीय समाज उदयास आला.
24 थोड्याशा लाईन्स मोठ्या आहेत, समजून घ्या किंवा लक्ष चांगलं द्या. अ क्लास ऑफ पीपल हॅड एमर्ज्ड टू ऑक्युपाय अन एलिट स्टेटस. द रिअलिस्टिक पिक्चर ऑफ एव्हरीडे लाईफ अँड प्रॉब्लेम्स ऑफ कॉमन पीपल depicted in the novels appealed to the new educated class and was regarded by them as a respectable reading material. आता याचा अर्थ असा होतो, एक बुद्धिजीवी वर्ग इंग्लंडमध्ये उदयास आला, म्हणजे लिहिणारे लोक चा उदय होऊ लागला. दैनंदिन जीवनाचे वास्तव चित्र व सर्वसामान्य लोकांच्या समस्या कादंबरीतून मांडल्या जाऊ लागल्या. म्हणजे त्या वास्तववादीच्या काही गोष्टी आहेत किंवा कल्पना आहेत त्या कादंबऱ्यांमधून बाहेर येऊ लागल्या. ते विषय नवीन सुशिक्षित वर्गाला जास्त आवडू लागले व कादंबऱ्या हा वाचनीय जो प्रकार आहे तो रीडर्स लोकांमध्ये जास्त काय झाला, प्रसिद्ध झाला किंवा लोक त्याला लाईक करू लागले. नंबर 25. Thus, novel as a form of appears to have been designed for both to voice the aspirations of the middle and lower classes and meet their longings. आता याचा अर्थ असा होतो की अशा प्रकारे कादंबरी हा साहित्य प्रकार मध्यमवर्गीय व कनिष्ठवर्गीय समाजाच्या आशा आकांक्षा किंवा अपेक्षा व त्यांचा आवाज म्हणून लिहिला जाऊ लागला आणि त्या वाचकांच्या इच्छा पूर्ण करू लागल्या. 26. The spread of machines could provide a time to the educated middle class for reading and discussions about the books. आता याचा अर्थ असा होतो की यांत्रिक युगामुळे म्हणजे इंडस्ट्रियल रिव्होल्युशनमुळे सुशिक्षित व मध्यमवर्गीय जो समाज होता त्याला वाचनासाठी भरपूर वेळ मिळू लागला. 27. ड्रामा अँड पोएट्री वेअर द टू लिटररी फॉर्म्स दॅट वेअर फेडिंग अवे. नाटक व काव्य या दोन्ही वाङ्मयीन प्रकारांना आता उतरती कळा लागलेली होती, म्हणजे हळूहळू हे संपत चाललेले होते आणि कादंबऱ्या ह्या जास्त लिहिल्या जाऊ लागल्या होत्या. नेक्स्ट 28. नॉवेल वॉज अ कॉम्बिनेशन ऑफ सम फीचर्स ऑफ देम अँड सम न्यू फीचर्स वेअर ॲडेड टू द फॉर्म. आता देम म्हणजे कोण, ड्रामा अँड पोएट्री. आता या ठिकाणी ते सांगतात की कादंबरीमध्ये जे काही लिहिलं जायचं त्याच्या म्हणजे लिहिलं जायचं त्याच्यामध्ये नाटक व काव्य या दोन्ही प्रकारांची वैशिष्ट्य समाविष्ट केलेली असायची आणि अजून काही नवीन वैशिष्ट्य किंवा नवीन पद्धतीच्या काही गोष्टी त्याच्यामध्ये भर घातलेली असायची. 29. इट वॉज द प्रोमिनंट फॉर्म इन द 18th century अँड ऑनवर्ड्स टू एनकम्पास द सोशल, पॉलिटिकल अँड कल्चरल हॅपनिंग्स अँड सायंटिफिक प्रोग्रेस. आता याच्यामध्ये 29मध्ये काय सांगितलं आहे, नीट ऐका. कादंबरी हा 18व्या शतकातील अत्यंत प्रभावी असा प्रकार होता, वाङ्मयीन प्रकार होता व पुढील काळामध्ये सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी व वैज्ञानिक प्रगती या क्षेत्रांचा कादंबरीच्या विश्वात समावेश झाला. म्हणजे सगळ्या काही जेवढे काही भाग आहेत किंवा जेवढे काही क्षेत्र आहेत त्या सर्वांचा समावेश नॉवेल्समध्ये केला जाऊ लागला. नंबर 30. द पिलग्रिम्स प्रोग्रेस बाय जॉन बुनियन in 1678 and Oronuku by Afra Behan in 1688 initiated the plenteous and colorful tradition of English novel and was followed by Daniel Defoe, Robinson Crusoe and Moll Flanders. आता ॲक्च्युली डेनियल डिफोने ह्या 2 नॉवेल लिहिलेल्या होत्या. अँड जोनाथन स्विफ्ट गलिव्हर ट्रॅव्हल्स अ फेमस सटायर. आता जोनाथन स्विफ्ट यांनी सुद्धा ही एक सटायर म्हणजे की नॉवेल लिहिलेली होती. आता याचा अर्थ आपण नीट लाईन टू लाईन समजून घेऊया. जॉन बुनियन यांची द पिलग्रिम्स प्रोग्रेस ही कादंबरी आणि आफ्रा बेन यांची ओरोनुकू ही कादंबरी यांना इंग्रजी कादंबरीमध्ये विपुलता आणि विविधता देण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर डॅनियल डेफोची रॉबिन्सन क्रूस व मॉल फ्लँडर्स तसेच जोनाथन स्विफ्ट यांची गलिव्हर ट्रॅव्हल्स ही एक फेमस सटायर होती की ज्यांनी ह्या कादंबऱ्यांनी त्या वाङ्मयीन प्रकारामध्ये अजून भर घातली, जेणेकरून लोकांमध्ये त्याचं प्रसिद्धी वाढली किंवा लोक जास्त ते रीडिंग करू लागले. नंबर 31. अदर मेजर नॉवेलिस्ट ऑफ 18th century आर सॅम्युअल रिचर्डसन, पॅमेला व्हर्च्यू रिवॉर्डेड अँड क्लॅरिसा, बोथ एपिस्टोलरी नॉवेल्स. हेनरी फिल्डिंग्स, लॉरेन्स स्टर्न अँड टोबियस स्मॉलेट. आता याचा अर्थ आपण नीट समजून घेऊया लाईन टू लाईन. ॲक्च्युली हे जस्ट इट्स अबाउट द information about the novelist who had written the novels in that time or who were the famous novelist, की असे कोणते प्रसिद्ध लिहिणारे कादंबरीकार होते त्यांच्याविषयी इथे या ठिकाणी आपल्याला त्यांनी माहिती आपल्याला दिलेली आहे, तर आपण ती बघूया. सॅम्युअल रिचर्डसन यांनी पॅमेला व्हर्च्यू रिवॉर्डेड आणि क्लॅरिसा या नॉवेल लिहिलेल्या होत्या. तसेच त्याच्यानंतर असलेले कादंबरीकार हेनरी फिल्डिंग, लॉरेन्स अँड टोबियस स्मॉलेट इत्यादी लेखकही किंवा कादंबरीकारही 18व्या शतकामध्ये फारच प्रसिद्ध झालेले होते. नंबर 32. द ट्रॅडिशन वॉज एनरिच बाय मेनी अदर स्टॅल्वर्ट नॉवेलिस्ट सच ॲज चार्लस डिकन्स. स्टॅल्वर्ट म्हणजे फेमस. ॲज चार्लस डिकन्स, वॉल्टर स्कॉट,
नॅथनियल हॉथॉर्न, होरेस वॉलपोल, थॉमस हार्डी, विल्की कॉलिन्स अँड H.G. वेल्स. आता या ठिकाणी आपण समजून घेऊया या प्रकार म्हणजे हा जो नॉवेलचा प्रकार आहे याच्यामध्ये अनेकांनी समृद्धता आणण्याचा प्रयत्न केला किंवा बहुतेक जणांनी रायटिंग करायला सुरुवात केली. त्यामध्ये काही निर्भीड कादंबरीकार होते. निर्भीड म्हणजे काय, कोणाला न घाबरणारे, स्वतःला पटणारे किंवा जे काही ते बघत होते त्याच्यावर रिअलिस्टिक एक वास्तववादी कादंबऱ्या ते स्टोरीज ते लिहित होते. त्याच्यामध्ये चार्ल्स डिकन्स, वॉल्टर स्कॉट, नॅथनियल हॉथॉर्न, होरेस वॉलपॉल, थॉमस हार्डी, विल्की कॉलिन आणि H.G. वेल्स ह्या रायटर्सचा किंवा ह्या लेखकांचा याच्यामध्ये समावेश होतो. आता नंबर 33 आपण बघूया. द 20th century इज मार्क बाय द मॉडर्न टॉपिक्स अँड इनोव्हेटिव्ह स्टाईल्स अँड टेक्निक्स अँड वायडन्ड angles of the views by the novelist like M. Foster, James Joyce, Joseph Conrad, Henry James, George Orwell, Graham Greene, D.H. Lawrence, William Golding and Anthony Burgess. आता या ठिकाणी अर्थ असा आहे की 20वे शतक हे प्रामुख्याने आधुनिक विषय आणि नाविन्यपूर्ण लेखनशैली म्हणजे नवीन प्रकारचं लिखाण त्या ठिकाणी त्यावेळेस केलं गेलं. तंत्र आणि विशाल दृष्टिकोन यासाठी प्रसिद्ध आहे. या शतकातील प्रमुख लेखकांमध्ये कोण कोण होते? त्याच्यामध्ये E.M. फॉस्टर, जेम्स जॉयस, जोसेफ कॉन्रॅड, हेनरी जेम्स, जॉर्ज ऑरवेल, ग्रॅहम ग्रीन, D.H. लॉरेन्स, विल्यम गोल्डिंग अँड अँथोनी बुर्गेस यांचा या ठिकाणी समावेश होतो. 34. They widened the circumference of the genre by writing political, social, psychological and other modern issues in their novels. आता हे जे कोणी नॉव्हेलिस्ट होते लिहिणारे यांनी बहुधा काय प्रयत्न केले की त्यांच्या नॉव्हेल्समध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांना वेगवेगळ्या घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत समाजामध्ये, वॉट एव्हर हॅपन्स इन अ सोसायटी दे आर ट्राईंग टू इन्क्लूड इन देअर नॉव्हेल्स. ते त्यांच्या नॉव्हेल्समध्ये काय करायचे, त्याच्यामध्ये समाविष्ट करायचे. आपण ते सोप्या शब्दात समजून घेऊया. म्हणजे ह्या लेखकांनी किंवा कादंबरीकारांनी राजकीय, सामाजिक, मानसशास्त्रीय आणि इतर आधुनिक काळातील विषय कादंबऱ्यांमध्ये आणून या प्रकारच्या कादंबऱ्या ह्या मोठ्या केल्या किंवा त्यांचं रुंदावल्या, म्हणजे त्यांना थोडंसं त्यांनी प्रसिद्धी मिळवून देण्यास मदत केली. नंबर 35. देअर आर इमायग्रंट्स ऑथर्स लाईक सलमान रश्दी, इंडिया, V.S. नायपॉल फ्रॉम त्रिनिदाद, कझुओ इशिगुरा फ्रॉम जपान अँड मेनी अदर्स. आणि त्याच्यामध्ये असे दुसरेही काही रायटर्स होते म्हणजे स्थलांतरित लेखक होते की ज्यांनी याच्यामध्ये लिखाण करण्याचं काम केलं. त्यामध्ये सलमान रश्दी भारतातून म्हणजे भारतातले होते, ते म्हणजे राहत होते तिकडे, पण ते सलमान रश्दी, V.S. नायपॉल त्रिनिदाद, कझुओ इशिगुरा हे जपानचे होते आणि इतर काही फार अशा लेखकांचा याच्यामध्ये समावेश होता. 36. द कॉन्ट्रीब्युशन ऑफ वुमेन नॉव्हेलिस्ट टू दिस ग्रेट पॅजंट कॅन नॉट बी निग्लेक्टेड. आता या ठिकाणी अर्थ असा होतो की या प्रवासामध्ये म्हणजे कादंबरी लिहिणाऱ्यांमध्ये किंवा लिखाण करणाऱ्या ह्या सर्व लेखकांमध्ये किंवा कादंबरीकारांमध्ये काही महिला लेखिकांकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण त्याच्यामध्ये काही फेमिनिस्ट रायटर पण होत्या. फेमिनिस्ट म्हणजे काय, स्त्रीवादी रायटर्स, म्हणजे ज्या नॉवेल्स लिहायच्या पण त्या स्टोरीज कोणाच्या असायच्या, स्पेशली अबाउट द वुमेन्स लाईफ किंवा व्हॉट आर द प्रॉब्लेम्स आर फेसिंग बाय ह्युमन्स, स्त्रियांचे काय प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती कादंबऱ्या लिहिण्याचा प्रयत्न करायचे. नंबर 37. द नॉवेल ऑफ मॅनर्स, एव्हेलिना बाय फ्रान्सिस बर्नी, गोथिक नॉवेल्स बाय ॲन रेडक्लिफ, अ नॉवेल बेस्ड ऑन सायन्स ऑफ द एज, फ्रँकेस्टेन बाय मेरी शेली आर लँडमार्क नॉवेल्स. आता थोडक्यात आपण समजून घेऊया की नक्की याच्यामध्ये त्यांनी सांगण्याचा काय प्रयत्न केला. फ्रान्सिस बर्नी यांची एल्विना ही द नॉवेल ऑफ मॅनर्स या प्रकारातील कादंबरी होती. ॲन रॅडक्लिफ यांची विज्ञानावर आधारित गोथिक नॉव्हेल प्रकारातली कादंबरी त्यांनी लिहिलेली होती. तसेच मेरी शेले यांची फ्रँकेस्टाईन या काही उल्लेखनीय कादंबऱ्या आहेत की ज्या आजही इंग्लिश लिटरेचरमध्ये भरपूर ह्या प्रसिद्ध आहेत किंवा रीडर्स त्याला आजही वाचतात. नंबर 38. जेन ऑस्टन हॅज बीन रुलिंग ओव्हर द माइंड्स ऑफ द पीपल थ्रू हर नॉवेल्स. जेन ऑस्टन ह्या सुद्धा एक फेमस नॉव्हेलिस्ट होत्या. जेन ऑस्टन यांनी आपल्या कादंबऱ्यांमधून वाचकांच्या मनावर राज्य केले. नंबर 39. ब्रॉन्टे सिस्टर्स, एमिली अँड चार्लोट हॅव क्रिएटेड देअर ओन प्लेस बाय देअर इनकम्पेरेबल वर्क्स, द उदरिंग हाईट्स अँड जेन आयर. आता याच्यामध्ये असा अर्थ होतो की ब्रांटे बहिणी ज्या होत्या म्हणजे ब्रांटे सिस्टर ज्या होत्या एमिली आणि चार्लॉट यांनीसुद्धा द उदरिंग हाईट्स व जेन आयर या कादंबऱ्यांमधून त्यांच्याकडे असणाऱ्या असामान्य अशा लेखनातून स्वतःची ओळख अशी इंग्लिश लिटरेचरमध्ये त्यांनी स्वतःची निर्माण केली. नंबर 40. मेरी ॲन इव्हन्स, एलियट जॉर्ज एलियट
wrote the novels reflecting psychological insight. Virginia Woolf is the pioneer of the stream of consciousness techniques in English novel. आता या ठिकाणी आपण अर्थ समजून घेऊ. मेरी अँड इव्हॉन उर्फ जॉर्ज एलियट यांनी आपल्या कादंबऱ्यांमधून मानसशास्त्रीय काही विचार मांडण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्यातून त्यांनी दृष्टी रेखाटण्याचा प्रयत्न केला. तसेच व्हर्जिनिया वुल्फ हिने स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस या नवीन तंत्राचा उपयोग इंग्रजी वाङ्मयामध्ये केला. नंबर 41, ॲगास्था ख्रिस्ती क्रिएटेड हर ओन प्लेस बाय रायटिंग मेनी नॉवेल्स बेस्ड ऑन क्राईम. आता अगस्त्य ख्रिस्ती नावाच्या ह्या सुद्धा एक मोठ्या रायटर होत्या. यांनी सुद्धा गुन्हेगारीवर अनेक कादंबऱ्या लिहून स्वतःचे वेगळे असे स्थान निर्माण केलेले होते. नंबर 42, हॅरक्यूल पायरट अँड मिस मार्पल आर द एव्हरग्रीन डिटेक्टिव्ज क्रिएटेड बाय हर. आता ॲक्च्युली अगस्त्या ख्रिस्तीनेच लिहिलेले आहे की हॅरक्यूल पायरट अँड मिस मार्पल हे उत्साही गुप्तहेर त्यांनी आपल्या कादंबरींमधून निर्माण केले. नंबर 43, हार्पर ली, मार्गारेट ॲटवूड, टॉनी मॉरिसन अँड ॲलिस वॉल्कर हॅव इलिव्हेटेड द ट्रॅडिशन फर्दर टू प्रॉस्पेरिटी. आता याचा अर्थ असा होतो की हार्पर ली, मार्गारेट ॲटवूड, टोनी मॉरिसन आणि ॲलिस वॉकर या लेखिकेंनी सुद्धा म्हणजे फेमिनिस्ट रायटर्सने सुद्धा ही परंपरा पुढे चालू ठेवली किंवा हे असे पुढे लिहत राहिले. आता ॲक्च्युली वी लर्न अबाउट हिस्ट्री ऑफ नॉवेल, बट नाऊ वी हॅव टू see that what is the scenario of novel in our Indian English literature, की इंडियन इंग्लिशमध्ये की इंडियन सिनारिओ काय होता किंवा कोणते असे रायटर्स किंवा नॉव्हेलिस्ट होते की ज्यांनी त्यांचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी आपल्या इंग्लिश लिटरेचरला दिलेलं आहे. इंडियन सिनारिओ म्हणजे भारतीय रूपरेषा म्हणजे नॉव्हेलविषयी किंवा कादंबरीविषयी काय आपला काय थोडीशी हिस्ट्री आहे ते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. नंबर 1, राजमोहन्स वाईफ by Bankim Chandra Chattopadhyay serialized in the Indian field was the first novel in English written by an Indian. म्हणजेच राजमोहन्स वाईफ ही बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी द इंडियन फील्डमध्ये मालिकाबद्ध केली. म्हणजे त्यांची जी असलेली जी काही ती नॉवेल आहे किंवा जे त्यांचं लिखाण आहे त्यांनी प्रोग्राममध्ये त्यांनी त्याला आणलं. आता आपण जे ॲस्ट्रॉलॉजर डे अगोदर शिकलो ते सुद्धा आर के नारायण यांनी लिहिलेली एक कादंबऱ्यांमधली किंवा शॉर्ट स्टोरीजमधली एक छोटीशी कथा आहे, पण ती नंतर प्रोग्राम्समध्ये काय केली गेली, ॲड केली गेली किंवा प्रोग्राम त्याच्यावर यायला लागले. ही भारतीय लेखकाने इंग्रजी विषयात लिहिलेली पहिली कादंबरी होती. नंबर 2, द पिरियड आफ्टर दॅट इज मार्क बाय फ्यू मोर नॉवेल्स रिटन बाय इंडियन रायटर्स. म्हणजे त्याच्यानंतरच्या काळामध्ये किंवा त्यानंतरच्या कालखंडामध्ये भारतीय लेखकांनी अनेक काही कादंबऱ्या ह्या इंग्लिशमध्ये लिहिल्या किंवा त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या. नंबर 3, दीज नॉवेल्स बोर इदर नॅशनलिस्टिक व्हर्च्यूज ऑर सोशल इश्यूज ॲज देअर मेन फ्रेमवर्क. आता याचा अर्थ असा होतो की या कादंबऱ्यांची जी काय रचना केली गेलेली होती मुख्यत्वे एकतर ती देशभक्तीपर म्हणजे देशावर आधारित म्हणजे देशाचे विषय किंवा सामाजिक समस्या या विषयांवर त्या कथा किंवा त्या नॉवेल्स जास्त लिहिल्या गेलेल्या होत्या. नंबर 4, मुल्कराज आनंद, आर के नारायण अँड राजाराव वेअर द मेजर ट्रिओ म्हणजे त्रिकूट हू प्रिवेल्ड इन द पिरियड आफ्टर दॅट. आता त्याच्यामध्ये आपण अर्थ समजून घेऊ की जे हे रायटर्स आहेत हे नॉव्हेलिस्ट आहेत मुल्कराज आनंद, आर के नारायण आणि राजाराव हे त्रिकूट हे त्यानंतरच्या कालखंडावर छाप टाकत होते. म्हणजे यांचं एवढं रायटिंग होतं की या ठिकाणी यांना भरपूर काही त्यांची ओळख निर्माण झालेली होती. नंबर 5, नॉव्हेलिस्ट लाईक अनिता देसाई, नयनतारा सहगल अँड अरुण जोशी अँड मनोहर मालगावकर चेंज द करंट ऑफ इंडियन इंग्लिश नॉव्हेल थ्रू देअर वर्क्स. आता काय आपण बघूया की अजून दुसऱ्या रायटर्सविषयी त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की अनिता देसाई, नयनतारा सहगल, अरुण जोशी आणि मनोहर मालगावकर यांनी त्यांच्या लेखनातून भारतीय इंग्रजी विषयातील कादंबरीचा प्रभाव बदलला. म्हणजे त्यांनी त्यांच्या लेखनातून एक वेगळी वैशिष्ट्य त्या कादंबरी किंवा नॉवेल्समधून निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. नेक्स्ट, नंबर 6, अमिताव घोष, विक्रम सेठ अँड उपमन्यू चॅटर्जी ॲमिलिओरेटेड द इंडियन नॉवेल इन इंग्लिश बाय ॲडिंग न्यू फीचर्स टू इट. आता या ठिकाणी की बाबा अजून असे काही नॉव्हेलिस्ट होते की ज्यांनी कादंबऱ्या लिहिताना त्या कादंबऱ्यांचा दर्जा वाढवला म्हणजे त्याची क्वालिटी निर्माण केली. अमिताव घोष, विक्रम शेठ आणि उपमान्य चॅटर्जी यांनी भारतीय इंग्रजी कादंबऱ्यांचा दर्जा हा जागतिक स्तरावर वाढवला. त्यात त्यांनी अनेक वैशिष्ट्यांची भर घातली. 7, रिसेंट इयर्स हॅव विटनेस्ड द डॅझलिंग परफॉर्मन्स बाय इंडियन नॉव्हेलिस्ट लाईक सलमान रश्दी, स्पेलिंग थोडीशी मिस्टेक आहे, सलमान रश्दी, अरविंद अडिगा, अरुंधती रॉय, किरण देसाई अँड किरण नागरकर. आता या ठिकाणी आपण समजून घेऊया की सध्याच्या म्हणजे आत्ताच्या काळामध्ये किंवा आत्ताच्या कालखंडामध्ये सलमान रश्दी, अरविंद अडिगा, अरुंधती रॉय,
किरण देसाई आणि किरण नगरकर या इंग्रजी भारतीय कादंबरीकारांच्या दैदिप्यमान कामगिरीचा हा साक्षीदार आहे. म्हणजे यांनी भरपूर काही लिखाण आता केलेलं आहे. नंबर 8, द ट्रेडिशन ऑफ इंडियन इंग्लिश नॉवेल हॅज अंडरगोन अ व्हिटल चेंज सिन्स इट्स बर्थ अँड इट हॅज अनडाउटेडली व्हेरी ब्राईट फ्युचर. म्हणजेच अगदी जन्मापासून भारतीय इंग्रजी कादंबरीची परंपरा अनेक गोष्टींनी महत्त्वपूर्ण बदल घडवत आहे आणि तिला निसंशयपणे उज्ज्वल भविष्य आहे. म्हणजे ती चांगल्या प्रकारे ब्राईट फ्युचर आहे किंवा आपल्या ज्या लिहिल्या गेलेल्या कादंबऱ्या आहेत ह्या वर्ल्ड लेवलला भरपूर काही फेमस झालेल्या आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे सेफ ॲट होम, स्टे हेल्दी, टेक केअर ऑफ युअर सेल्फ. थँक्यू.